सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। आ गई बदलाव की आंधी, राहुल संघ प्रियांका गांधी असं म्हणत आज उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी राहुल गांधी यांचा रोड शो झाला। खरं तर रोड शो प्रियांका गांधी यांचाच म्हणावा लागेल। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या फक्त 2 जागा आहेत, मात्र तिथे सुद्धा प्रियांका गांधींच्या या रोड शोला प्रचंड गर्दी झालेली होती आणि या रोड शो मध्ये जवळपास 4 तासांपासून अधिक काळ हा रोड शो सध्या लखनौ मध्ये सुरू आहे, जो भाजपचा बालेकिल्ला आहे। इतक्या मोठ्या या गर्दीचा प्रियांका गांधी यांना मिळणाऱ्या या सगळ्या प्रतिसादाचं आता बीजेपीला कुठेतरी टेन्शन आलेलं आहे का? बीजेपीसाठी धोक्याची घंटा आहे का? पाहूयात एक रिपोर्ट आणि त्यानंतर चर्चा। राहुल प्रियंकाचा लखनौ मध्ये रोड शो। भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन। प्रियांकाच्या सोबतीनं काँग्रेस इतिहास बदलणार। लखनौ मध्ये झळकलेले हे पोस्टर्स पहा। रोड शो दरम्यानचा हा कार्यकर्त्यांचा उत्साह पहा। जमलेल्या कार्यकर्त्यांच्या या घोषणा पहा। चौकीदार चौकीदार चौकीदार। प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची सूत्र सांभाळल्यानंतर पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून आगामी निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं। यानिमित्त रोड शो करत शक्ती प्रदर्शनही केलं। यावेळी त्यांचे बंधू राहुल गांधी, राज बब्बर हे सुद्धा सोबत होते। चौकीदार, अब देखिए उत्तर प्रदेश अगर इस देश का कोई सेंटर है, कोई दिल है, तो ये उत्तर प्रदेश है। इस बात को आप मानते हो? और अब मैंने प्रियंका और सिंधिया जी को यहां का जनरल सेक्रेटरी बनाया है और मैंने उनको कहा है, मैंने इनसे कहा है कि उत्तर प्रदेश में जो सालों से अन्याय हो रहा है उसके खिलाफ इन दोनों को लड़ना है और उत्तर प्रदेश में न्याय वाली सरकार लानी है। ही सगळी मंडळी तब्बल 5 दिवस इथं तळ ठोकून असतील आणि उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 80 जागांचा आढावा घेणार आहे। खरं तर हा रोड शो भाजपला एक प्रकारचं आव्हानच होतं, कारण इथे भाजपची पकड मजबूत आहे। तरी हा रोड शो एक आशावाद निर्माण करून गेला। कसं पाहूया। लखनौ हा भाजपचा गड मानला जातो। गेल्या अनेक निवडणुकीत काँग्रेसला इथं पराभव स्वीकारावा लागला, मात्र रोड शो दरम्यानचा प्रतिसाद अभूतपूर्व होता। तेव्हा प्रियंकाचा रोड शो लखनौ काबीज करण्याची नांदी आहे का, असा प्रश्न निर्माण होतो। तेव्हा प्रियंका गांधींचा हा रोड शो, रस्त्याच्या दुतर्फा जमलेली काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी आणि शिगेला पोहोचलेला उत्साह, घोषणाबाजी, हे सगळे प्रियंका गांधीच्या निमित्ताने काँग्रेससाठी सकारात्मक बदल ठरतील की पोकळ हवा असेल, हे लवकर कळेलच। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। प्रचंड गर्दी, प्रचंड उत्साह, प्रचंड जल्लोष अशा वातावरणामध्ये प्रियांका गांधी यांचा हा रोड शो सुरू आहे। खरं तर आणि रोड शो अशा ठिकाणी सुरू आहे लखनौ मध्ये, जो भाजपचा बालेकिल्ला आहे। गेल्या 28 वर्षांमध्ये लखनौ काँग्रेसला एकदाही जिंकता आलेलं नाही। त्या लखनौ मध्ये प्रियांका गांधी हा रोड शो करतायत। याची वेगवेगळी राजकीय कारणं देखील आहेत, मात्र गर्दी पहा या रोड शोला किती झाली आहे। 4.5 तास झाले हा रोड शो सुरू आहे। 15 किलोमीटरचं अंतर आहे आणि या 15 किलोमीटरच्या अंतरासाठी जवळपास 4.5 तास झाले तरी हा रोड शो अद्यापही संपलेला नाहीये। म्हणजे किती प्रचंड गर्दी या रोड शोला झाली आहे ते कळतं। यावर वेगवेगळ्या पक्षांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया।
प्रियांका गांधी या सरचिटणीस झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रोड शो आहे. त्याला प्रचंड अशी ही गर्दी झालेली देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. पहिल्याच रोड शो मध्ये त्यांनी लखनौमध्ये हा रोड शो घेऊन भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये रोड शो घेऊन एक प्रकारे भाजपला एक प्रकारचा चॅलेंजेस दिलेला आहे. या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत प्राध्यापक डॉक्टर मनीषा कायंदे, शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, सेफॉलॉजिस्ट आहेत व्यंकटेश केसरी, राष्ट्रवादीच्या आमदार आणि प्रवक्त्या विद्या चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर, तरुण भारतचे निवासी संपादक आणि भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. राम कदम, सगळ्यात आधी तुमच्याकडे, एक तर लखनौमध्ये रोड शो, भाजपच्या बालेकिल्ल्यामधला रोड शो, प्रचंड गर्दी आणि आता 4.5 तास झाले अजूनही रोड शो सुरू आणि प्रियांका गांधी यांची एंट्री, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह, चैतन्य, भाजपसाठी कुठेतरी धोक्याची घंटा. निखिला, अपेक्षा बोलत असताना आपण मध्ये टोकणार नाही. 3 मुद्दे प्रामुख्याने या ठिकाणी मांडायचे. काँग्रेसला अपेक्षा होती की समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांची युती होत असताना काँग्रेसला ते विचारात घेतील आणि सोबत घेतील आणि त्या ठिकाणी पुअर शो झाला. काँग्रेसला त्यांनी धुतकारलं सुद्धा नाही आणि त्यांनी दोन्ही पक्षांनी युती केली. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एका अर्थानं पुअर रोड शो झाला आणि तो झाल्याच्या नंतर पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांमध्ये जोश आणायचा, तर पूर्ण उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे देऊन ट्रकमधून कार्यकर्ते लखनौमध्ये गोळा केले गेले आणि मीडिया पुढे असं दाखवण्यात आलं की पहा किती प्रचंड उत्साह, किती प्रचंड गर्दी. आणि हे सगळं जे आहे हे टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर चाललेलं आहे. प्रियांका गांधी राजकारणात आल्या तरी त्यांच्या नवऱ्यावर किती ईडीच्या केसेस आहेत, किती सीबीआयच्या केसेस आहेत, हे देशभराला माहिती आहे. आणि एखाद्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्या व्यक्तीवर आहेत, रोड शो सुरू झाला तेव्हापासूनची तुम्ही दृश्य पाहिली, दोन्ही गोष्टी आपल्याला नाकारता येणार राहुल नाही. गांधींच्या रोड शो साठी सुद्धा झाली नव्हती. लखनौ हा भाजपचा बालेकिल्ला लखनौ आहे. लखनौ त्या म्हणता ठिकाणी आहात, प्रचंड गर्दी. लखनौ लखनौ निखिला, ही लखनौची गर्दी नाही, ही पूर्ण उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यातून, गावागावातून एका शहरात आलेली ही माणसं आहेत. हे आपण समजून घ्या. आणि पूर्ण राज्यातली माणसं जेव्हा एका तालुक्यामध्ये येतात, एका जिल्ह्यामध्ये येतात, तर स्वाभाविकपणे गर्दी जास्त दिसेल. त्यांच्या सोबत आहे असं म्हणायचं मग आता. एक लखनौ सोडला तर संपूर्ण उत्तर प्रदेश सोबत आहे प्रियांका गांधींच्या असं म्हणायचं. अहो, मुळामध्ये पूर्ण उत्तर प्रदेशचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाड्याने पैसे देऊन आणलेली लोक, या दोघांची ती गर्दी आहे. लखनौ शहरातली लोक नाही, फक्त लखनौ शहरातली लोक असतील त्याची 200-500 लोक दिसली असती. राम कदम, नरेंद्र मोदी यांची ही रॅली झाली, अमित शहाची ही रॅली झाली, मग त्यासाठी सुद्धा लोक असेच आणले गेले होते, असेच पैसे देऊन लोक आणले गेले होते. रॅली मधले लोक असेच आणले जातात. आपला कॅमेरा आहे ना टीव्ही 9चा, त्या ठिकाणी आपण विचारायचं होतं. राम कदम, आम्हाला जी गर्दी दिसते ती आम्ही तुम्हाला इथे दाखवतोय. पैसे देऊन आणलेत तसं कुठे कपाळावर लिहिलेलं नसतं की आम्ही 500 रुपये घेऊन या सभेमध्ये आलो किंवा या रॅलीमध्ये आलेलो. आमच्याकडे जी माहिती आहे, अतुल लोंढे, जमवलेली गर्दी, प्रियांका गांधींच्या रोडसाठी जमवलेली गर्दी. असं आहे की पोटात भीतीचा गोळा उठलाय, आरोप करायला काही स्कोप नाही आहे. देश का चौकीदार चोर है, हे सगळं जे देशभर चालू आहे हे सगळा देश बघतोय. आणि कशा खुर्च्या खाली होत्या, कसे कॅमेरे लावायचे, कशी लोक भरून गाड्या भरून मध्य प्रदेशमधून UP मध्ये न्यायचे, ही सगळी कला त्यांना अवगत असल्यामुळे आणि तसा प्रचंड पैसा त्यांच्याकडे असल्यामुळे याच्यावरती जाऊन ते विचार करू शकत नाही, हे स्पष्टपणे आहे. आज आपण पाहिलं असेल की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो, मोदीजी गेले तर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो आणि आमच्या नेत्या गेल्या तर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येणं साहजिक आहे. पण रस्त्यावर ज्या पद्धतीने लोक होती, ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्स देत होती, ते कितीही आपण खोटे आरोप केले, काहीही बोललो, जळजळीत बोललो, तरी सत्य लपत नाही ना. सत्य कसं लपणार आहे? आज सगळ्या चॅनलला दाखवावं लागत आहे. आणि आज नागपूरमधल्या आमच्या केबल जे आहे ती केबल बंद आहे, केबलच बंद ठेवले नागपूरचे. म्हणजे इथपर्यंत जर जावं लागत असेल आणि त्याच्यावर सगळ्या मीडियामध्ये जर चर्चा होत असेल की
प्रियंकाजीच्या पक्षामध्ये ऍक्टिव्ह झाल्याने प्रॉपर पद घेऊन कामाला सुरुवात केल्याने मोठा फरक जो आहे तो पडतो आहे. याच्यापेक्षा अजून वेगळं उदाहरण काय असू शकतं. आणि दुसरी गोष्ट राहत राहिली नाही एक शेवटला मुद्दा मला मांडायचा आहे निखिलाजी. असं आहे की 2009 साली 21 जागा काँग्रेसने घेतल्या होत्या. 2014चा मुद्दा वेगळा होता. मुझफ्फरनगर सारखे आता प्रकार करून युपीच्या लोकांमध्ये धर्माच्या नावावर भेट टाकणं शक्य होणार नाही. रामही नाराज झाला आणि हिंदूही नाराज झाला. आपण कालपासून बघतोय. आधी राम कदम बोला. राम कदम इव्हेंट म्हणता तुम्ही या सगळ्याला. रामही नाराज झाला आहे आणि हिंदूही नाराज झाला आहे. बोला राम कदम. नाही कसं आहे की काँग्रेसकडे आता प्रियांकाशिवाय दुसरं कार्डच शिल्लक नाही. तर त्याच्यामुळे प्रियांकाला त्या ठिकाणी बोलून देशभरातल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न करणं आणि जी राहुल गांधीची पप्पू नावाची छवी झाली आहे त्या छवीपासून काँग्रेसला कुठेतरी वेगळं करणं हा काँग्रेसचा अतिशय केविलवाना दारुण प्रयत्न आहे. प्रियांकाला आणल्याच्या नंतर सुद्धा या देशातली लोक विचार करतात की ज्या रॉबर्ट वड्रांची ईडी चौकशी करते, सीबीआय चौकशी करते, त्यांची लंडनमध्ये अनेक घरं आहेत, ती घरं कशी घेतली त्याचा हिशोब रॉबर्ट वड्रांना देत नाही जे प्रियांकाचे नवरा आहे. तर हे सगळं लोकांना कळत नाही का. तर त्याच्यामुळे एवढी प्रियांका गांधींची भीती भाजपला. पहिलाच रोड शो झालाय त्यांचा. लोकांना ठाऊक प्रियांका गांधींचा पहिलाच रोड शो. इतकी भीती भाजपला. राम कदम विषय तो नाहीच आहे. विषय भाजपच्या भीतीचा नाहीच आहे. आता मीडियानी स्वतंत्र राहावं. मीडियाने कोणत्या पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखं अँकरने बोलू नये. या ठिकाणी आपण स्वपक्षाकडे बोला. या भीतीचा काय संबंध आहे. त्यांचे रोड शो होतात तसे आमचे रोड शो होतात. यात विषय भीतीचा संबंध कुठे येतो. तुमचे रोड शो दाखवतो की आम्ही कुठे म्हणतो की तुम्ही इव्हेंट करताय. आम्ही कुठे म्हणतोय की तुम्ही परवा दिवसभर अमित शहांचा आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण दाखवत नव्हते का. दल लेख नाही मला बोलायचंय. दल लेकचा शो दाखवा. बोट शो. दल लेकचा बोट शो दाखवाय. या ठिकाणी पहिल्यांदा मी भाजपचे इतर जे काय प्रवक्ते आमदार जे काय बोलतायत म्हणजे प्रियंकांविषयी जे काय अश्लीलपणे अश्लाघ्य बोलतायत त्याचा जाहीर निषेध करते की हा लोकांना आता भीती वाटते प्रियंका गांधींची. कारण प्रियंका गांधींची प्रतिमा ही खूप इंदिरा गांधींसारखी आहे. लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे की प्रियंका गांधी, कारण लोकांचं 4 वर्षापासूनचा प्रतीक्षा आहे की प्रियंका गांधी कधी राजकारणामध्ये उतरतात. आणि आज प्रियंका गांधी लखनौला आल्यानंतर त्यांचं उत्स्फूर्तपणे जे स्वागत होतंय खरोखर मला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पण खूप कमाल वाटली की त्यांनी एवढा उत्साहात त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि हे राम कदम जे आहेत हे सांगतायत की ही गर्दी जमवलेली आहे. अहो तुम्ही जमवता गर्दी तसेच सगळे जमवतात का. इथे उत्स्फूर्तपणे आलेले लोक दिसतायत, लोक नाचतायत, आनंद झालाय त्यांना, हे दिसत नाहीये का. तुम्ही त्यांच्या गर्दीला ती गर्दीच नाही विकत आणलेली आहे. आता निवडणुकांचे जेव्हा निकाल येतील तेव्हा तरी तुमचे डोळे उघडणार आहेत का नाही. 5 राज्यांच्या निवडणुकांचे रिझल्ट आले तरी तुमचे डोळे बंदच आहेत का. मला व्यंकटेश गांधींविषयी लोकांना राम कदमही म्हणतात. राम कदम येते मी तुमच्याकडे. ही गर्दी जी आहे ती जमवलेली आहे आणि इथे विद्यार्थी म्हणतात ती उत्स्फूर्त अशी गर्दी आहे. तुम्हाला ही गर्दी कशी दिसते. गेली 4 वर्ष राहुल गांधींना मी सुद्धा बघते, तुम्ही सुद्धा बघताय. राहुल गांधींच्या सभेला किंवा रॅलीला इतक्या रोड शोला इतकी प्रचंड गर्दी आपणही कधी पाहिली नाही जेवढी आजच्या शोला आलेली आहे. व्यंकटेश असे की गर्दी जमली की जमवली. गर्दी जमली की जमवली यापेक्षा प्रियंका गांधीच्या तिच्या येण्यामुळं म्हणजे यांची झोप उडाली की नाही हे मी म्हणणार नाही. परंतु सर्व काँग्रेस विरोधकांना त्याची दखल घ्यावी लागतीये. त्यामध्ये भाजप नंबर 1 आहे. कारण भाजपचे 71 खासदार तिथे निवडून आलेले आहेत. त्यानंतर दुसरं समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी. प्रियंका गांधी हा नवीन चेहरा उत्तर प्रदेशच्या राजकारणात 1989 पासून पहिल्यांदा आलेला आहे. इतर राजकीय पक्ष हे धार्मिक आणि जाती समीकरणाच्या आधारे एवढे वर्ष त्यांनी राज्य केलं. आता प्रियंका गांधी हे कुठल्या वोटर्सना ऍड्रेस करणार आणखी माहिती नाही. पण दिल्लीमध्ये जी चर्चा आहे की तिथले ते तरुण आहेत आणि फ्लोटिंग वोटर्स आहेत त्यांना प्रियंका गांधी आल्यामुळे एक उत्सुकता निर्माण झालेली आहे. कारण उत्तर प्रदेशचं राजकारण जे आहे ते आता एक काय म्हणतात त्याला आता एक कोण म्हणजे असं त्याचे तुंबलेलं आहे ते राजकारण. त्या राजकारणामध्ये नवीन इश्यू आणि नवीन स्ट्रॅटेजी उत्तर प्रदेशला पाहिजे. बरोबर. म्हणजे 1989 नंतर काँग्रेस ज्यावेळेस गेली
त्यावेळेस मंडल आणि कमंडल या दोन विषयावरती पूर्णपणे उत्तर प्रदेश राजकारण झालं. त्याचं आवर्तन पूर्ण झालेलं आहे. आता नवीन आवर्त आहे. या नवीन आवर्तामध्ये प्रियंका गांधी किती एनकॅश करतील हे येणाऱ्या काळात दिसेल. नक्कीच. मनीषा कायंदे, ही गर्दी जमवलेली आहे असं राम कदम म्हणत असले तरी एक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह आणि प्रियंका गांधींच्या एंट्रीमुळे सगळ्याच ठिकाणी खळबळ माजली असं वाटतं तुम्हाला? माझा रोग कशावर आहे तुम्हाला कळतं? नाही, एकंदर खळबळ असं म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच जो अपेक्षित आहे तो उत्साह दिसतोय. एक मच अवेटेड एंट्री अशा प्रकारची प्रियंका गांधी यांची झालेली आहे. म्हणजे अनेक वर्ष खरं काँग्रेसचे कार्यकर्ते या विषयासाठी थांबलेले होते आणि फायनली द डे हॅज अराइव्ड असं आपल्याला म्हणता येईल. आणि याचा परिणाम म्हणायचा तर आताचा रोड शो, म्हणजे आपण असं म्हटलं की गर्दी जमली का जमवली, मला असं वाटतं हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही. प्रत्येकाचे कार्यक्रम असतात, प्रत्येकाचे इव्हेंट असतात, कोणाचाही रोड शो असतो. तर कार्यकर्त्यांची ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था करावीच लागते. त्यामुळे हा काही विषय नाहीये. आणि लोक आता एक नवीन चेहरा समोर येतोय, त्याच्यामुळे निश्चितच लोक रस्त्यावर उतरलेली आहेत. आणि कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होताच उत्तर प्रदेश, परंतु आता कालांतराने त्यांचा तिकडे पोर शो झाला. त्याला अनेक कारणं आहेत. परंतु मला असं वाटतं की निश्चितच प्रियंका गांधी एक नवीन चेहरा आणि त्यांची भाषणंही ऐकली आहे. बऱ्यापैकी क्रिस्प अशी त्यांची भाषणं असतात किंवा एक स्ट्रेट फॉरवर्ड अटॅक असतो. आणि एक म्हणजे गेल्या काही मलाही पूर्वी विचारलं तेव्हा मी म्हटलं एक महिला राजकारणात येते, त्याच्यामुळे निश्चितच स्वागत करायला पाहिजे, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. नक्कीच. काही थेट दृश्य आपण स्क्रीनवर इथे पाहतोय. गेले 5 तास झाले हा रोड शो या ठिकाणी सुरू आहे. थेट आपण ती दृश्यही पाहतोय. 5 तासांपासून हा रोड शो सुरू आहे. अजूनही 15 किलोमीटरचा अंतर जे आहे ते संपत नाहीये, इतकी प्रचंड गर्दी यामध्ये आहे. मात्र यामुळे काँग्रेसला आनंद झाला असला तरी ही गर्दी मतांमध्ये कन्वर्ट होईल का आणि 2019 पर्यंत काँग्रेसला त्या ठिकाणी आणखी बूस्ट मिळेल का, यावर चर्चा करूयात. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया. प्रियंका हिट आणि काँग्रेस फिट होणार का? अर्थात मी थेटपणे म्हणू शकते गेल्या 4 वर्षामध्ये काँग्रेस अक्षरशः आजारी आहे आणि त्यामुळे काँग्रेसला बूस्ट देण्यासाठी किंवा काँग्रेसला एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रियंका गांधी यांना आणण्यात आलेले. गर्दी पाहता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय, हे नाकारून चालणार नाही. अतुल लोंढे, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. ही गर्दी जरी या ठिकाणी प्रचंड दिसत असली तरी प्रत्येक वेळेला गर्दी ही मतांमध्ये कन्वर्ट होतेच असं नाही. तुम्हाला असं वाटतं लखनौ मधली ही गर्दी कन्वर्ट होईल मतांमध्ये? असं आहे निखिलाजी की बदलत्या राजकीय परिदृश्यामध्ये संघटनेमध्ये जे बदल करावे लागतात ते काँग्रेसनी बदल केलेले आहे. मग ते सोशल मीडियाच्या संदर्भातले असो किंवा संघटनेच्या संदर्भातले असो. नंबर 1, जेव्हापासून राहुलजी अन्य अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतलेली आहे तेव्हापासून उमेदवार निवडीपासून बूथ मॅनेजमेंट पासून अनेक गोष्टीमध्ये बदल झालेला आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपण पंजाबमध्ये पाहिला, कर्नाटकमध्ये पाहिला आणि येणाऱ्या आता ज्या 3 निवडणुका झाल्या त्या 3 निवडणुकाच्या संदर्भामध्ये पण झालेला आपण बघितलेला आहे. त्यामुळे असं कोणी म्हणू शकत नाही की गर्दी असणं, नेता पॉप्युलर असणं आणि त्याच्या पाठीशी संघटना असणं, या दोन्ही गोष्टींची जी गरज आहे, या दोन्ही गोष्टींची गरज आज निर्माण झालेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्यांचं वलय होतं, पण संघटना शाखा जेव्हा उभ्या झाल्या तेव्हा त्यांना राजकीय यश मिळत गेलं. रायबरेली किंवा अमेठीच्या बाहेर प्रियंका गांधी कधी पडल्याच नव्हत्या. त्यामुळे लखनौमध्ये असं तर नाहीये की फक्त प्रियंका गांधी यांना बघण्यासाठीच इतकी प्रचंड गर्दी झाली. असं आहे की जे राजकीय नेतृत्व असतं त्याच्या संदर्भातलं आकर्षण हे सामान्य लोकांमध्ये पण असतं आणि मुळामध्ये प्रियंका गांधींमध्ये इंदिराजींची छवी जी आहे ती लोकांना दिसते. आणि त्यांची जी भाषणं आहे, त्यांनी एकच वाक्य बोलल्या होत्या, आपल्याला आठवत असेल अमेठीमधनं, की इस भारत जैसे देश को चलाने के लिए 56 इंच का सीना नहीं दरिया दिल लगता है. तर त्यांची ही अटॅचमेंट आहे, त्यांची ही जी बोलणं माणसाच्या मनामध्ये जे असतं तेच शेवटी बाहेर येतं. तर त्यांचं हे जे बोलणं आहे ते एक आश्वस्त करणार आहे शेवटल्या व्यक्तीला. लोकांना माहिती आहे की इंदिरा आवास योजनापासून
ट्रायसमची योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, या गरिबांसाठीच्या ज्या योजना आहे, रॉकेल तेल देण्यापासून या सगळ्या योजना इंदिराजींनी आणल्या, सोनियाजींनी त्या पुढे नेल्या. गांधींमध्ये इंदिरा गांधींची छबी दिसते, त्यांची तेवढीच लोकप्रियता आहे. ही लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न नक्कीच काँग्रेस करणार. दिसायला सारख्या असल्या, आवाज सारखा असला म्हणून इंदिरा गांधींचे सगळे गुण सारखे आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आता राज ठाकरे सेम बाळासाहेबांसारखे दिसतात, बाळासाहेबांसारखे बोलतात, पण मनसेची स्थिती आणि शिवसेनेची स्थिती हा फरक आपल्याला माहित आहे. तर त्याच्यामुळे दिसणं आणि आवाज सारखं असणं ह्या नकलेचा भाग येतो. याच्यामध्ये ते पूर्णपणे ते व्यक्तिमत्व आहे असं गृहीत धरून चालता येत नाही. तर त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींची आपण फारकत घेता कामा नये. पहिल्यांदा आल्याच्या नंतर जमवलेली गर्दी टीव्हीवर वारंवार दाखवून जर मीडियाला याच्यातून काही वेगळं निर्माण करायचं असेल तर एकच निर्माण होणार आहे, या देशामध्ये आता सहानुभूतीची लाट निर्माण होणार आहे. 2014 मध्ये मोदी लाट आली होती, आता मोदींविषयी सहानुभूतीची लाट. वाक्य पूर्ण करू द्या मला निखिला वाक्य पूर्ण करू द्या, मला निखिला वाक्य पूर्ण करू द्या. निखिला वाक्य पूर्ण करू द्या, निखिला वाक्य पूर्ण करू द्या, वाक्य पूर्ण करू द्या. निखिला वाक्य तुमचं ऐकतो मी, तुमचं ऐकतो, मला वाक्य पूर्ण करू द्या. निखिला मला वाक्य पूर्ण करू द्या, मला वाक्य पूर्ण करू द्या. निखिला, माझं म्हणणं एवढंच आहे, 2014ला मोदींची लाट होती, आता एका प्रामाणिक माणसाला सगळे पक्ष म्हणून चोर चोर म्हणतात. या निमित्तानं सहानुभूतीची लाट या महिनाभरात तुम्हाला पाहायला मिळेल. निखिला, ही सगळे जे चोर मंडळी एकत्र आलेत आणि मोदींना चोर म्हणतायत, तर यासाठी आता हळूहळू लोकांमध्ये संताप निर्माण व्हायला लागला, याची जाणीव इतर पक्षांना नाही. बरं, विद्याताई बोला. नाही, मला या गर्दीतनं मला असं एक दिसतंय की 2014 मध्ये जेव्हापासून मोदी सत्तेत आले तेव्हापासून त्यांनी नेहरूंचं योगदान कधी स्वीकारलं नाही, पण नेहरूंविषयी द्वेषाचं राजकारण केलेलं आहे. त्यामुळे नेहरूंचं योगदान तुम्ही नाकारल्यामुळे कदाचित देशामध्ये गांधी घराण्याचं असेल, इंदिरा गांधी असतील, सोनिया गांधी असतील, यांनी राजीव गांधी यांनी जो त्याग केलाय तो मला असं वाटतं कुठेतरी त्याला त्यांनी सन्मान केला पाहिजे होता, सन्मान केलेला नाहीये. एकूणच काय सांगाल तुम्ही, प्रियांका गांधी यांची लोकप्रियता काँग्रेसला खरंच 2019 मध्ये बूस्ट देऊ शकेल? हो, बूस्ट देऊ शकेल. म्हणजे आजची आपण जी रॅली बघतोय मागापासून किंवा प्रियांकाने आतापर्यंत केलेली भाषणं, त्यांचं स्टेजवरती येणं आणि एकूणच जो काँग्रेसचा एक लेमॅन आहे, म्हणजे मी फक्त आठवण म्हणून सांगतो, मी स्वतः काय इंदिरा गांधींच्या सभा कधी कव्हर केल्या नाही, पण सोनिया गांधींच्या केलेल्या आहेत. म्हणजे सोनिया गांधींच्या मालवणातली सभा असेल, नंदुरबारमध्ये झालेली सभा असेल, त्या घराण्याची सून किंवा त्या दिल्ली की मॅडम याच्या पद्धतीचं एक आकर्षण लोकांमध्ये, लेमॅन म्हणजे आकर्षण असतं ना, कारण हा मतदार असतो लेमॅन, तर ते आकर्षण आजही गांधी घराण्याबद्दलचं कायम आहे. ज्या पद्धतीने आज प्रियांका गांधी यांनी रोड शो केला तो पाहता, त्याला झालेली गर्दी पाहता, बघा प्रत्येक पक्ष, मी कोणत्याही पक्षाला नावं ठेवणार नाही, पण प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या नेत्याची रॅली, आपापल्या नेत्याची सभा ही यशस्वी होण्यासाठी सगळीजण काटेकोरपणे व्यवस्थित जो काय व्यवस्था जी करायची असते ती व्यवस्था कोट अनकोट पण असू शकेल, म्हणजे आपण ज्याला व्यवस्था अशी म्हणतो ती करावीच लागते, त्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. पण ती जरी केली असली तरी आता जो उत्साह आहे, म्हणजे एकूणच आता रॅलीतली गर्दी सोडा, पण एकूण प्रियांका गांधींना या मुख्य पदावरती आणल्यानंतर, त्यांच्यावरती जबाबदाऱ्या सोपवल्यानंतर एकूण काँग्रेसच्या एंटायर देशभरातल्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साह आला की काहीतरी नवीन घडेल, काहीतरी नवीन घडेल. फक्त लखनौ पुरता नाहीये, तर त्यामुळे महाराष्ट्र असो, गुजरात असो, राजस्थान असो, सगळ्याच ठिकाणी या सगळ्याचा परिणाम काँग्रेसच्या एकूणच कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या उत्साहावर, चैतन्यावर देखील होणार आहे. सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. राजकीय जाणकार नेहमीच असं म्हणतात की राजकारण हे जोडीचं राजकारण आहे, म्हणजे वाजपेयी अडवाणी, त्यानंतर मोदी शहा, तसं आता काँग्रेसमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ही बहीण भावाची जोडी असणार आहे का, जोडीचं हे राजकारण आहे असं म्हणतात. आणि त्यामुळे राहुल गांधी यांना देखील एक वेगळ्या प्रकारची पॉवर यामधून मिळाली आहे का, काँग्रेसला एक खरंच दिशा यामध्ये मिळणार का? अतुल लोंढे. पहिले तर मी राम कदम यांचं धन्यवाद मानतो. कदाचित ते जे काही बोलले आता त्याचा त्रास त्यांना होऊ शकतो. त्यांनी इंदिरा गांधींनी चांगलं काम केलं अशा पद्धतीची पावती दिलेली आहे, त्याचं मी पहिल्यांदा आभार मानतो. दुसरं, ते राज ठाकरे यांनी त्यांना आमदार केलं होतं, पण त्यांच्याबद्दलही ते बोललेत, असो तो त्यांचा प्रश्न, त्यांनी काय बोलावं. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे
की एकानी संघटना सांभाळायची आणि एकानी शासन प्रशासनाच्या जे गाडा आहे ते दोघांनी सांभाळायचं, अशा पद्धतीचं राजकारण जे आहे ते चालत असेल. पण काँग्रेस हे सामूहिक नेतृत्वानं पुढे जाणारा पक्ष आहे आणि एक प्रक्रियात्मक पद्धतीनं संघटना जी आहे ती काँग्रेसमध्ये चालत असते. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सामान्य माणसाला जर विश्वास वाटतो नेत्यांमध्ये, ती काँग्रेसची स्ट्रेंथ आहे. आज राहुलजींवर लोकांनी विश्वास ठेवला. प्रेसिडेंट झाल्यानंतर 3 राज्य त्यांनी जिंकली. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी निखिलाजी, आमच्यासाठी आमचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी राहणार आहेत. त्यांनी 77 रॅली केल्या 3 राज्यांमध्ये आणि आम्ही 3 राज्यात जिंकलो. आता ते देशभर रॅली करतील आणि आमचं देशात सरकार येईल. त्यामुळं काम जे आहे ते आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना पण देणार आहोत, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. पण आमची संघटना जागेवर आहे आणि आमचे नेते सुद्धा जे आहे ते आयडियोलॉजिकली खूप स्ट्रॉंग आहेत. त्यांची कमिटमेंट या देशातल्या गरीब, मध्यमवर्गीय, छोटे मोठे व्यापारी, बेरोजगार या सगळ्यांशी कमिटमेंट आहे आणि आम्ही ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. आज 10 वर्षाचा आमचा कार्यकाळ, आताचा रिसेंट, आपण खूप मागे जाऊ नये. कारण की कसं आहे, राहुल गांधी जर एवढे सक्षम होते तर मग प्रियंका गांधींना ऍक्टिव्ह करण्याची गरज का भासली काँग्रेसला? तुम्ही म्हणता की सामूहिक असं नेतृत्व आहे, सामूहिक निर्णय घेतले जातात, लोकशाही आहे काँग्रेसमध्ये, मग प्रियंका गांधींना ऍक्टिव्ह करण्याची एवढी गरज का भासली काँग्रेसला? मी तुम्हाला आता एकच उदाहरण देतो. जस्ट आता काल राहुलजींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये आमच्या प्रवक्त्या बाजूला बसल्या होत्या. तर बरोबर त्यांनी त्यांचं काम त्यांना दिलं की स्वतः माईक घेऊन एकदम प्रेस सुरू केली नाही, तर प्रेस त्या ज्युनियर असल्या तरी त्या प्रियंका चतुर्वेदींना त्यांनी प्रेस सुरू करायला दिलं. ते अतिशय हंबल व्यक्ती आहे ते. आणि जर प्रियंकाजीच्या येण्याने आम्हाला जर बळ मिळत असेल, त्यांना जर बळ मिळत असेल आणि आम्हाला पूर्ण देशभर प्रचार करायचा आहे, आम्हाला जर अजून एक नेता मिळत असेल तर ती आमचीच मागणी होती ना, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी होती. प्रियंकाजींनी सुद्धा आलं पाहिजे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही जोडी आता भाजपला देखील घाम फोडणार. केसरी सर तुमच्याकडे येते मनीषा कायंदे येते. राम कदम बोला. नाही निखिला, आपण जो एक प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांना देता आलं नाही की अशी काय गरज भासली काँग्रेसला की प्रियंका एवढी वर्ष राजकारणात येत नव्हत्या, प्रियंकाला आणावं लागलं. तर गरज हीच भासली की काँग्रेसचं जिकडे तिकडे 3-13 वाजले. गरजेचं कामच नाही ना आमच्या नेत्या. आणि आताची जी 3 राज्य त्याही ठिकाणी त्यांचं बहुमत आलेलं नाही. आणि उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं सपा आणि बसपाने यांना लाथाडलं, नाकारलं, तर त्या कुठल्या तरी शॉक मधून काँग्रेस पक्षाला बाहेर काढण्यासाठी, उभारी देण्यासाठी त्यांना प्रियंकाला घ्यावं लागलं. ही त्यांची राजनैतिक आवश्यकता होती. या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसचे नेते लपवत आहेत. आणि होय, इंदिरा गांधीजींच्या सगळ्याच कामांविषयी आम्ही कधी टीका केली नाही. जी काही चांगली कामं झाली असतील त्याचं आम्ही कौतुक केलंय आणि मी काही नाकारत नाही. आधी कोणत्या पक्षातून आलो. विषय हा होता की त्या इंदिराजींसारख्या दिसतात प्रियंका, म्हणून इंदिराजींचं पूर्ण व्यक्तित्व त्यांच्यात आलं. असं कसं गृहीत धरणार आहात तुम्ही? एका चेहऱ्याच्या जगामध्ये 7 माणसं असतात असं आपण म्हणतो. आता मोदीजींसारखे दिसणारे सुद्धा अनेक लोक आहेत, तर त्यांच्यामध्ये आणि मोदीजींमध्ये काही साम्य अगदी सेम आहेत असं म्हणणं आहे का तुमचं? तर प्रियंका गांधी यांनी रायबरेली, अमेठी या ठिकाणी केलेल्या रॅलीज पाहिल्यात का? त्या ठिकाणी त्यांनी मोदींना दिलेलं आव्हान तुम्ही पाहिलं का? त्यांच्यातली आक्रमकता भाजपला देखील घाम फोडू शकेल असं वाटत नाही का तुम्हाला? मनीषा कायंदे बोला. नाही, मला असं वाटतं की एखादा पक्ष चालवण्याचा त्यासाठी काय करावं लागेल, कोणाला आणावं लागेल. म्हणजे अडवाणीजी असताना, मुरली मनोहर जोशी असताना, सुषमा स्वराज असताना, अरुण जेटली असताना नरेंद्र मोदींना आणावं लागलं का? नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मग त्यांना जर का नवीन नेतृत्व म्हणून देशाचं पुढे आणलं तर मग काँग्रेस पक्षाने, म्हणजे हा प्रत्येक प्रश्नाचा वैयक्तिक विषय आहे ना की आम्ही कोणाला पुढे करावं, कधी पुढे करावं, मग आत्ताच का आणलं, पूर्वी का नाही आणलं. मला असं वाटतं हे सगळे हे काही विषय नाहीये. परंतु मला एक महत्वाचा विषय आज या ठिकाणी मांडायचा आहे की ज्या एखाद्या महिलेबद्दल ज्या प्रकारची विधानं चालू आहेत आज, भारतीय जनता पार्टीच्या आजच एक MP, मला आता नाव आठवत नाही, मेंबर ऑफ द पार्लमेंट, अशी त्यांनी टीका केलेली आहे की प्रियंका गांधी दिल्लीमध्ये शर्ट पॅन्ट घालतात आणि प्रचाराच्या वेळा साडी नेसतात. ही कसली टीका झाली? ही मानसिकता आहे. म्हणजे महिलांबद्दलची काय मानसिकता तुमचा पक्ष बाळगतोय हे महत्वाचं नाही का त्या ठिकाणी? आणि एकदाच नाही, मायावतींबद्दल पण यांचे
नेते काहीतरी म्हणाले आहेत. म्हणजे ही जी मानसिकता आहे ही का बदलत नाहीये? कुठल्याही पक्षातले नेते असो, कोणीही असो, आज महिलांबद्दल बोलताना हा जो विषय येतोय त्याला कुठेतरी आळा बसणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी सुरुवातीला जे सांगितलं ना की पहिल्यांदा भाजपचे लोक प्रियंका गांधी आल्यामुळे इतके हादरलेले आहेत की ते काहीतरी बनवत आहेत. आता त्यांनी काय घालावं, काय खावं, काय प्यावं, म्हणजे देशातल्या कुठल्याही व्यक्तीने हे भाजप ठरवू शकत नाही ना. ही मेंटॅलिटी जी आहे हिचा विरोध, म्हणजे आम्ही जे सगळे जण एकत्र आलो आहोत आणि आता प्रियंका गांधींना पण आम्ही आणलेलं आहे असं म्हणजे काँग्रेस जर म्हणत असेल तर तुमची काय पोटदुखी आहे? आम्हाला हरवायचंय ते मोदींना हरवायचंय, अमित शहाना हरवायचंय आणि त्यासाठी समर्थनार्थ यांचे आमदार आणि मंत्री उतरतात. मग आम्ही जर एकत्र आलो तर तुमचं काय? आमचं उद्दिष्ट एकच आहे आणि ते तुम्हाला सत्तेना खाली असं वाटतं. खरंच 2019 मध्ये प्रियंका गांधी यांना मिळणारा हा सगळा प्रतिसाद जो आहे तो काँग्रेसला सत्तेच्या सोपानापर्यंत नेऊन पोहोचवेल असं तुम्हाला वाटतं का? एकूणच ही जी सगळी झालेली गर्दी आणि अभिचे प्रश्न अतुल लोंढेंना खरं तर विचारला होता की काँग्रेसला त्यांचे कर्ण अर्जुन आता मिळालेले आहेत का? तर केसरी सर काय वाटतं तुम्हाला? असे की प्रियंका गांधी आल्याने काँग्रेसचं काय नुकसान आहे, झाला तर फायदाच होणार आहे. नंबर 1. नंबर 2, ह्या 2019च्या लोकसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 3 महिलांबरोबर संघर्ष करावा लागणार आहे. त्या म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी वड्रा, मायावती आणि बंगालमध्ये ममता बॅनर्जी. या तिघही महिला ह्या संघर्षशील आहेत आणि ते जमिनीवरती आहेत. ही लढाई सोपी नाहीये. एकीकडे लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, दुसरीकडे पर्सनॅलिटीचा करिश्मा आहे. तिसरी गोष्ट अशी की आणखी प्रियंका गांधी बोललेलं नाहीत पण त्यांचे इश्यूज काय आहेत, ते कुठल्या वर्गाला म्हणजे अट्रॅक्ट करणार हे कळायला मार्ग पाहिजे. हे स्पष्ट झालं पाहिजे. असं म्हटलं जातं की प्रियंका गांधी आल्याने जो तरुण वर्ग आहे, जो ॲस्पिरेशनल क्लास आहे यूपी मधला, उत्तर प्रदेशमधला, त्या वर्गाला प्रियंका गांधी काय सांगणार आहेत. कारण आजपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये राजकारण हे पोलरायझेशन, धार्मिक पोलरायझेशन आणि जातीय समीकरण याच्या आधारे राहिलं होतं. ती कोंडी फोडून प्रियंका गांधी काही करणार का? त्यांच्या हातात अवघे 2 महिने आहेत. त्यात त्यांना संघटना बांधायची, कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करायचंय आणि वोटर्सना, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणायचंय. हे एवढं साधं सहज काय म्हणतात त्याला एक प्रकरण नाहीये. मोठं आव्हान आहे त्यांच्या समोर. आणि दुसरीकडे मोदी यांना अँटी इन्कम्बन्सी फेस करावा लागतो. ज्या अपेक्षा वाढल्या होत्या त्या अपेक्षांची पूर्तता म्हणजे विशेषतः भारतीय जनता पक्ष बेरोजगारी आणि शेतकरी फार्मर्स डिस्ट्रेस याच्याविषयी काही बोलत नाही. किती आम्ही सोयी म्हणजे उज्ज्वला किती दिल्या, म्हणजे अनाउन्समेंट किती केली हे सांगतो, परंतु मूळ प्रश्न जो आहे घरटी एक मनुष्य बेकार आहे, तर रोजगार कसा देणार हा प्रश्नाविषयी बोलत नाहीत. तर कालांतराने ह्या गोष्टी स्पष्ट होतील. नक्कीच खूप महत्वाचा मुद्दा सर तुम्ही इथे मांडलेला आहे. राम कदम, अर्थात नरेंद्र मोदींना सध्या मायावती, ममता बॅनर्जी, आता प्रियंका गांधी या 3 महिलांचा सामना करावा लागणार आहे. 3ही महिला या प्रचंड आक्रमक आहेत आणि त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि सगळ्यात मोठी डोकेदुखी असेल भाजपची. 2014 मध्ये नव्हते का हे? 2014 मध्ये काय आमच्या सोबत लढले होते? 2014 मध्ये आमच्या विरोधातच लढले होते. त्याच्यामुळे राजकारणामध्ये होत राहतं. त्याच्यामुळे प्रियंका आल्या त्याच्यामुळे काय रातोरात चित्र बदललं? ही जी तुम्ही भूमिका मांडता ती भूमिका चुकीची आहे. प्रियंकाची छवी काय, इमेज काय, त्यांच्या नवऱ्यावर भ्रष्टाचाराची ईडीवर चौकशी सुरू आहे, सीबीआयच्या केसेस नवऱ्यावर झालेल्या आहेत. हा देश विसरणार आहे का? महाराष्ट्रातली जनता हे विसरणार आहे का? हे नाही विसरणार. तर त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीनं आज एक रोड शो बघून आपण पूर्ण देशाचा अंदाज लावत असू तो अंदाज पूर्णपणे चुकतो आहे. एखादी व्यक्ती आल्याच्या नंतर त्या व्यक्तीची प्रतिमा, तिचा नवरा, तिची प्रतिमा, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात आणि त्या प्लसच्या ऐवजी मायनस ठरणार आहे. बरं, अतुल लोंढे, राम कदम मी येते तुमच्याकडे यासाठी, मात्र अतुल लोंढे बोला आधी. या 3ही महिला ज्या आहेत, प्रियंकाजी, मायावतीजी आणि ममता बॅनर्जीजी, या जसोदाबेन यांना न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थानं मैदानात उतरलेल्या आहेत. आता 2-3 गोष्टी मला मांडायच्या आहेत की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर 420 केस आहे. राम कदमजी तुमचे तेच 19 तास काम करणारे. दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदी यांनी राफेलमध्ये गडबड केली आहे. द हिंदूनी काल डिफेन्सच्या फाईली उडून दाखवल्या आहे.
56 इंच का सीना असेल ना तर जेपीसी लावून दाखवा, दूध का दूध पाणी का पाणी होईल. तुम्ही त्या यांचं नका सांगू कॅग. तुमचे ते सेक्रेटरी होते फायनान्स सेक्रेटरी, त्यांना कॅग बनवलं, ज्यांनी निर्णय घेतले तेच कॅग बनवलं, तेच उत्तर देऊन झाले. तिसरी गोष्ट, नरेंद्र मोदींनी जे आश्वासनं दिलेले होते 3.2%. राम कदम तुम्ही बोलत असताना बोललो नाही मी, तुम्ही बोलत असताना बोललो नाही मी, माझं बोलणं झाल्यावर बोला. 2011 मध्ये 3.2% हा बेरोजगारीचा दर होता. अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे 4% खाली जर बेरोजगारीचा दर असेल तर तो 100% रोजगाराची स्थिती असलेला मानला जातो. आणि आज महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचं आहे की त्यावेळेस जगभरामध्ये मंदी होती आणि मनमोहन सिंग साहेब, पी चिदंबरम साहेब, राहुलजी, सोनियाजी यांच्या नेतृत्वात त्याची झळ पोचू दिली नाही. आज 2017चे आकडे यांना लपवावे लागतात, आकड्यामध्ये फजिंग करावं लागतं, खोटे आकडे सांगावे लागतात. आज 6.1% NSSOच्या प्रमाणे आहे आणि NDTV वगैरे या लोकांनी नंतर जे मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी जे आहे CMI त्यांनी सांगितलं 7.9% जी आहे ती बेरोजगारी आहे. चौथा मुद्दा 15 लाखाचा. पाचवा मुद्दा आज ब्लॅक मनीच्या SITचं काय झालं हे 56 इंच का सीना सांगू शकत नाही. सहावा मुद्दा स्वामीनाथन आयोगाच्या खोटं बोलले पार्लमेंटच्या फ्लोअरवर की आम्ही दिल्या. शेतकऱ्यांना विचारा स्वामीनाथन आयोगाप्रमाणे दिल्या का? 2 वर्ष झाले तुरीच्या उडदाचे अजून पैसे दिलेले नाही लोकांना जे खाली घेतलेले. सहावा मुद्दा शेतकऱ्यांचा सांगितलं होतं एक दाना आम्ही MSPच्या वरती घेऊ. आज MSPच्या खाली भाव गेलेले आहे आणि थोडंफार खरेदी केलेलं सांगतात की आम्ही एवढी खरेदी केली. आता यांना सांगायला काहीच नाही आहे. हे जर हे बोलले की आम्ही हे केलं तर यांच्या विरोधात लोक यांना प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे आता यांच्या भाषणांना कोणी मानणार नाही आहे. राशन कोणी दिलं लोकांना माहिती आहे. शेतकऱ्यांना आम्ही 14 ते 18% MSP दिलेली होती, यांनी काही दिलं नाही आहे. आज बेरोजगारांच्या संदर्भामध्ये आमचा जो प्लान आहे मिनिमम इन्कम स्कीम आम्ही कर्जमाफी म्हटलं आम्ही ते केलं. तर राहुलजी बोले तसा चाले हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मनीषाजी बोला निखिला. मनीषाजी अजूनही असं तुम्हाला असं वाटतं का की प्रियंका गांधी यांच्या एंट्रीमुळे भाजप कुठेतरी बिथरलेली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या टीका होत आहेत? नाही, मुळातच जी मानसिकता आहे ना की महिलांबद्दलची टीका करणं हे कुठेतरी एक कॉमन फॅक्टर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये आहे. मग ते जसं मी मगाशी म्हटलं की मायावतींबद्दल भारतीय जनता पार्टीच्या 2 महिलांनी इतकी अश्लाघ्य टीका केली. आता प्रियंका गांधी, म्हणजे मला ते हायलाइट करायचंय की ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ठीक आहे हे आव्हान आहे तर ते आव्हान स्वीकारलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी आता एक मोठा पक्ष आहे, त्यांनी आव्हान स्वीकारलं पाहिजे. जे प्रश्न विचारतायत त्या प्रश्नांपासून उत्तरं दिली पाहिजे. पळपुटेपणा हा योग्य नाहीये राजकारणामध्ये. आता आजही द हिंदू मध्ये जे लिहिलेलं आहे मला वाटतं त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि प्रियंका गांधींच्या येण्यामुळे मतांमध्ये परिवर्तन होईल की नाही मला असं वाटतं येणारा काळ ठरवेल. आत्ताच ते काही सांगता येणार नाही. कोठेकर काय वाटतं 2019चा मूड बदलेल प्रियंका गांधींच्या एंट्रीमुळे? किंवा आता जसं केसरी सर म्हणाले की आता मायावती आहेत, ममता बॅनर्जी आहेत, 3 महिलांचा सामना मोदींना करावा लागणार आहे. आणि ज्या वेळेला महिलांवर टीका करताना किंवा त्यांना उत्तर देताना थोडासा संयम देखील बाळगावा लागणार आहे. आणि त्यामुळे थोडंसं कुठेतरी काँग्रेस फ्रंट फूटवर येऊन आता लढते असं वाटतं का? नक्कीच फ्रंट फूटवर आहे, कारण राजकारण हा सारीपटाचा खेळ असतो. त्याच्यामध्ये आपण कोणत्या वेळेला कोणती चाल खेळायची हे प्रत्येक राजकीय पक्ष ठरवत असतो. काँग्रेसनी अत्यंत उत्तम वेळी प्रियंकांना इथे आणलेलं आहे, प्रियंकाचा इन केलेला आहे आणि त्यामुळे भाजपाला कुठे ना कुठे भाजपाच्या अडचणी वाढतील. कुठल्या निवडणुकीमधल्या प्रचारादरम्यान आपण जेव्हा आरोप प्रत्यारोप होतील तेव्हा एक महिला म्हणून त्यांच्यावरती होणारे आरोप आणि प्रत्यारोप जे काय असतील त्याच्यामध्ये संयम ठेवावा लागेल आणि ही कुठेतरी सिंपती प्रियंकांना मिळण्याची शक्यता आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गांधी घराण्याचं वलय हे आज आपण किती जरी म्हटलं तरी ग्रामीण भागामध्ये देशाच्या अनेक काही कानाकोपऱ्यामध्ये गांधी वलय अजूनही तुटलेलं नाही. काँग्रेस पक्ष हा पोहोचलेला आहे, म्हणजे तिथे तळागाळात पोहोचलेला आहे. तर ते तळागाळात पोहोचलेलं पुन्हा जर त्यांना रिवाय करता आलं, पुन्हा जर तिथे त्यांना जागा करता आलं तर ते मतांमध्ये बदलू शकतं. फक्त केवळ प्रियंकाच्या येण्यामुळे नाही तर आपण बघितलं की गांधी घराणं आणि किंवा राहुल गांधींची पप्पू इमेज होती
आपण मीडियामध्ये पण ते म्हणत होतो, बोलत होतो, पण गुजरातच्या निवडणुकांमध्ये त्यांनी त्यांची इमेज पुसून टाकली. नंतर झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांचा जर निकाल पाहिला आपण तर त्याच्यामध्ये काँग्रेसनी त्यांचं अस्तित्व दाखवलेलं आहे. म्हणजे ज्यांची देशात सत्ता आहे, मोदींचा बोलबाला असतानाही काँग्रेसने केलेली कामगिरी याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 19च्या निवडणुकांमध्ये हा जो महासंग्राम होणार आहे त्याच्यामध्ये एक आवर्जून बघायला पाहिजे, काँग्रेसने आणखीन एक म्हणजे राहुल गांधींचा जो वाढता कल आहे त्याच्या जोडीला प्रियंकाला आणलंय. म्हणजे प्रियंकाला आणल्यानंतर काँग्रेस कुठेतरी थोडीफार मजबूत होते. राजकारणात कोणीही जेव्हा नव्याने येतो तो जो नवीन उमेदवारांना आकर्षित करतो त्याच्याकडे दुर्लक्ष कोणताच पक्ष करत नाही. प्रत्येक पक्ष आपापली चाल खेळत असतो. काँग्रेसने हे अत्यंत उत्तमरित्या प्रियंकाचं आगमन केलेलं आहे आणि त्याचा कुठेतरी दखल बीजेपीला घ्यावी. प्रियंका गांधी यांना आणण्यात आलं असलं तरी खूप मोठा ड्रास्टिक चेंज होईल असं तुम्हाला वाटतं का 2019 मध्ये? खरंच त्यामुळे काहीतरी वेगळं चित्र दिसेल का? एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. 2019 साठी प्रियंका गांधी देशाचा मूड बदलणार का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणार आहे. राम कदम अर्थात 56 इंची छातीला प्रियंका गांधी यांनी आधीच आव्हान दिलेलं आहे की दर्या दिल चाहिए म्हणून. आता प्रियंका गांधी पुन्हा एक आंधी म्हणून आलेले आहेत. एक प्रकारे चॅलेंज त्यांनी केलेलं आहे भाजपला त्यांच्या गडात जाऊन. भाजप हे चॅलेंज कसं स्वीकारणार? याला काय आम्ही चॅलेंज वगैरे असं हे शब्दप्रयोग आपण ठीक आहे आपण वापरतात, पण आम्ही तसं काही समजत नाही. काँग्रेसने आणखी कोणाला आणायचं असेल, त्यांची नातवंड वगैरे पण कोणाची आणायची असेल तर आमची काही हरकत नाही. मूळ मुद्दा या देशाची 2019ची निवडणूक विकास या विषयावर पुन्हा एकदा होणार आहे. 2014ला पण विकास या विषयावर झाली होती आणि मागच्या 5 वर्षात गरिबापर्यंत या देशाचा विकास पोहोचवण्यामध्ये मोदी सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही यशस्वी झालेलो आहोत. अजून बऱ्याच गोष्टी करायच्यात ज्या येणाऱ्या आणखी काही वर्षामध्ये निश्चितपणे होतील. तर त्यामुळे जेव्हा विकास हा विषय येईल तेव्हा काँग्रेसकडे मिळालेली इतकी वर्ष आणि त्या तुलनेमध्ये आमच्याकडे मिळालेली 4.5 वर्ष, या 4.5 वर्षाचा जर हिशोब केला तर निश्चितपणे या देशातली जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना निवडून देईल. आणि ज्या पद्धतीने मागच्या 3 महिन्यापासून मोदींना चोर 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 म्हटलं जातंय, अरे मोदींना कोणीच नाही ना, मूलबाळ भाऊ बहीण कुणासाठीच ते करत नाही. जे काही करतात या देशासाठी करतायत ना, पुढे कोणी ना पाठी कोणी. त्यागपूर्ण समर्पित जीवन आहे आणि अशा व्यक्तीला काँग्रेस पक्ष सातत्यानं चोर चोर म्हणण्याचा प्रयत्न करतोय. तर यामुळे पूर्णपणे सहानुभूतीची लाट मोदींच्या संदर्भामध्ये या देशामध्ये येणार आहे आणि त्याचा फार मोठा फटका काँग्रेस पासून बसेल. याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा, हिटलरला पण कोणी नव्हतं, मुसोलिनीला पण कोणी नव्हतं. या देशाच्या जगाच्या इतिहासामध्ये असे अनेक लोक झाले ज्यांना कोणीच नव्हतं पण त्यांनी जगाचं नुकसान केलेलं आहे. आणि हे त्यागमूर्ती आहेत ना मोदीजी. आपली पत्नी सोडून आले ना, पत्नीचा त्याग केलाय त्यांनी. लग्न केलं, 7 फेरे घेतलेल्या पत्नीचा त्याग केलेला आहे. त्यांची जबाबदारी सांभाळता आली नाही. देशाची जबाबदारी काय केलं 4.5 वर्षात आपण बघितलेलं आहे. ऐका निखिलाजी, नाही हे वैयक्तिक टीका नाही आहे निखिलाजी. देशाचे प्रधानमंत्री आहे ते आणि त्यांची जबाबदारी आहे प्रत्येकाला संरक्षण देण्याची, प्रत्येकाच्या संदर्भामध्ये न्याय भूमिका वैयक्तिक टीका नाही. आणि पत्नीला जबाबदारी न स्वीकारणे हे भारतीय संस्कृतीला मान्य असणारी गोष्ट. स्वतःच्या कुटुंबाच्या काय निर्णय घेतात, देशाबाबतीत काय केलं ते सांगा ना. अतुल लोंढे, अरे देशामध्ये मागच्या 4.5 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा प्रकरण नाही. जे राफेल बोलतात तुम्ही, सुप्रीम कोर्टानं देखील राफेलच्या बाबतीमध्ये क्लीन शीट दिलेली आहे. राम कदमजी, मी बोलत असताना बोलू नका. माझं बोलणं झाल्यावर बोला तुम्ही. माझं बोलणं झाल्यावर बोला तुम्ही. काय बोलायचं ते निखिलाच्या संदर्भामध्ये मोदी ममता बॅनर्जी देखील अविवाहित राहून त्याग करतायत, मायावती देखील त्याग करतायत. मग हे वैयक्तिक विषय जर का येतात तर त्यांचे बोलावे लागतील. राहुलजी पण आहे. मला वाटतं राम कदम यांनी हे सगळे विषय टाळायला पाहिजे. अतुल लोंढे, अगदी थोडक्यात. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जे सांगतात ममता बॅनर्जींना, जे मोदी सांगतात की तुम्ही जर काही केलं नाही आहे तर चौकशीला घाबरता कशाला. मग आमचा पण प्रश्न आहे मोदीजींना की तुम्ही जर काही केलं नाही आहे तर मग जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला घाबरता का. या महाराष्ट्राच्या जनतेला माहीत झालं पाहिजे की सुप्रीम कोर्टासमोर त्या फाईल्स येऊ शकत नाही डिफेन्सच्या, त्या फक्त जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर येऊ शकतात. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो नाही. आता सुप्रीम कोर्टात अरुण शौरी यांनी रिव्ह्यू पिटिशन टाकलेली आहे आणि हिंदुत्व जे आहे ते हिंदू सगळं काढतच आहे.
हिंदू आता हे राम चालवतात, रामही नाराज झालेला आहे. अगदी थोडक्यात मग मला थोडक्यात महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. राम कदम जे म्हणाले की 4 वर्षात 4.5 वर्षात आम्ही काय प्रगती करणार आहे विकासाकडे, पण हे म्हणायचंय ना की इतके वर्ष जो वेगाने वाटचाल विकासाकडे चालली होती आमच्या काळामध्ये ती 4 वर्ष त्यांनी मागे आणली ना. आणि आता प्रियंका गांधींची प्रतिमा चांगली असताना रॉबर्ट वड्रांचा दुसऱ्या दिवशी ईडीची चौकशी लावली. म्हणजे या सरकारी यंत्रणांचा वापर हा फक्त त्रास देण्यासाठी की प्रियंकाने घराबाहेर पडू नये म्हणून केला. पण प्रियंकांचं मी अभिनंदन करते की त्या कुठल्याही तुमच्या ईडीच्या चौकशीला भीक न घालता, कारण त्या प्रामाणिक आहेत, प्रतिमा स्वच्छ आहेत, आम्हाला कसला डर नाही, आम्ही तुमच्या विरोधात बोलणार, कारण तुम्ही जे काय केलंय या बाण्याने त्या उतरल्यात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. नक्कीच मला कंक्लूड करायचं म्हणून मला फक्त व्यंकटेश केसरी सर, अर्थात या सगळ्यामध्ये प्रियंका आतापर्यंतची लढाई ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होती, आता ही मोदी वर्सेस प्रियंका गांधी राहुल गांधी अशी होणार का? असं आहे की भारतीय जनता पक्ष या पूर्ण लढाईमध्ये एकाकी दिसतो आज तरी, आणि त्यांना टार्गेट केलेलं आहे पंतप्रधान, कारण तेच भारतीय जनता पक्षाचा चेहरा आहे आणि तोच त्यांचा प्लस पॉइंट आहे आणि तेच त्यांचा आता मायनस पॉइंट होतो की नाही हे येणारा काळ ठरवेल. परंतु हे खरं की एनडीए भारतीय जनता पक्षाच्या काळात म्हणजे मोदींच्या यांच्या काळात होती, त्यांचे घटक पक्ष एक एक सोडून चालले, नितीश कुमार गेले आणि आले, परंतु बाकीचे पक्ष कोणी येत नाहीत. आणि आज असं दिसतंय की विरोधक विस्कळीत असतील, ते भले विस्कळीत असले तरी त्यांचं टार्गेट नरेंद्र मोदी आहे. मोदी आज विकासाची गोष्ट करतात, पण प्रत्यक्ष तो विकास लोकांच्या पर्यंत पोहोचला का नाही हे लोक ठरवतील. परंतु त्यामुळे ही लढाई दिसायला आज विस्कळीत वाटत असली तरी कालांतराने ती जास्त शार्प होत जाईल. केसरी साहेबांनाच धरून की नरेंद्र मोदींविरोधात प्रियंका आणि राहुल गांधी का तर हो असंच चित्र देशात निर्माण होईल. याचं कारण असं आहे की त्यांना ज्या पद्धतीने आता हे सगळं राजकारण चाललेलं आहे ते पाहता मोदी विकास पुरुष म्हणून त्यांनी केलेली कामं वगैरे आहेत, पण केसरी सर जसं म्हणाले की ती त्यांची कामं, ती त्यांची विचारधारा ही खालपर्यंत पोहोचली का, तर ती पोहोचलेली दिसत नाहीत. आपण जेव्हा पत्रकार म्हणून त्याच्याकडे बघतो तेव्हा त्यामुळे त्यांनी केलेल्या योजना म्हणजे विकासाकडे देश नेला, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी ते संपूर्ण तळागाळात नेलं का, तर ते नेलं नाही. हे कॅश करता जर काँग्रेसला आलं तर थोडाफार फरक या देशामध्ये बदलेल. आणि हे जर व्यवस्थित काँग्रेसने कॅश केलं, ते जर व्यवस्थित मतांमध्ये परिवर्तित केलं तर या देशाचं चित्र बदलण्याची शक्यता नेहमी गर्दी होते, मात्र ती मतांमध्ये परिवर्तित होते असं काही नाही. आणि त्याचबरोबर लोकप्रियता असली तरी एक ठोस कार्यक्रम मात्र नक्कीच द्यावा लागणार आहे, तरच ते राजकारण पुढे जातं किंवा तरच लोक तुमच्या मागे येत असतात. धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.